पूजा। बसतो आपण. प्रभूला धन्यवाद देतो. अनेक चांगल्या गोष्टी या क्षणाला आपण ऐकत आहोत. प्रभूचं वचन, ज्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि वचनाच्या द्वारे आमच्या जीवनाची पुनर्बांधणी केली जाते. देव काय आहे, प्रभूचं आपल्या जीवनासंबंधानं काय मत आहे. आम्ही एक आत्मिक व्यक्ती, विश्वासणारी व्यक्ती म्हणून या पृथ्वीतलावर जगत असताना कशा पद्धतीने जगावं, काय केल्यानं तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता. तुम्ही प्रार्थनेविषयी पण ऐकलं, आता चांगल्या साक्षी तुम्ही ऐकल्या. परंतु प्रत्येक गोष्ट तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जात असताना शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही डोकावून पाहता, प्रभूला जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि बऱ्याच वेळा साक्ष, त्यानंतर काही घडलेल्या घटना आमच्या जीवनामध्ये का घडत नाही, प्रभू आमच्यासाठी का करत नाही, आणि प्रश्नचिन्ह घेऊन आम्ही जगत असताना कित्येक वेळा आम्ही विश्वासामध्ये कमजोर पडतो. आम्ही विश्वास सोडून टाकतो. वाटतं की देव ऐकत नाही, परमेश्वराचं माझ्यावरती प्रेम नाही. आणि कधी कधी तरी असं वाटतं की हे शास्त्र, त्याच्यामध्ये घडलेल्या घटना खरंच घडल्या, काल्पनिक आहेत, आणि त्या पाहणारे लोक कोण होते. अनेक प्रकारचे प्रश्न डोक्यामध्ये असतात. आणि कित्येक वेळा असं वाटतं की कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करावी आणि माझ्या जीवनामध्ये मिरॅकल घडावा, चमत्कार घडावा. परंतु चमत्कार आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा ते घडतही नसतात. आणि न घडल्या कारणानं बऱ्याच वेळा एका मृत व्यक्तीसारखं आमचं चर्चमध्ये वावर नसतं. मृत व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं झेल नाही, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आनंद नाही. तो चर्चला जायचं का जातो माहिती का, तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे, मी गेलो नाही आणि मी मेलो तर मला स्वर्ग मिळणार नाही. याच उद्देशानं बरेच लोक चर्चमध्ये जात असतात. परंतु आशीर्वाद ज्याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलावलं, असं लिहिलं की जेव्हा देवानं अब्रामाला बोलवलं त्यावेळेस त्याने त्याला सांगितलं, मी तुला वचनदत्त देशामध्ये घेऊन जाईल, दुधामधाच्या प्रदेशामध्ये. आणि त्या ठिकाणात जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघाल 11-12 अध्यायामध्ये आणि तुम्ही वाचाल तर तुम्हाला कळेल. तर तो म्हटलं, जो कोणी तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल, जो कोणी तुला शाप देईल तो शापित होईल. म्हणजे प्रभूनं त्याला आशीर्वादासाठी बोलवलेलं होतं. मुळामध्ये प्रभू आम्हाला कशासाठी बोलवतो, तर आम्ही आशीर्वादित व्हावं. मग आम्ही आशीर्वादित व्हावं याच्यासाठी देवाने आम्हाला बोलवलं. मग जीवन आमचं आशीर्वादित का नाहीये, हाही मोठा प्रश्न आहे ना. का आशीर्वादित नाहीये आणि मिळवायचा कसं काय आशीर्वाद? कोण देणार आहे तुम्हाला तो आशीर्वाद? काय करावं लागणार आहे तुम्हाला? आज देवाच्या वचनामध्ये आशीर्वाद तुम्ही कसा मिळवावा आणि कशा पद्धतीने तुम्हाला झगडा करावा लागतो लक्षात ठेवा. या पृथ्वी तलावर तुम्हाला जर आशीर्वाद मिळवायचा आहे तर मी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यावर तुम्ही आशीर्वादित व्हाल ही कल्पना पण काढून टाका. आम्ही म्हणतो कधी कधी आमच्या डोक्यातली ती कल्पना असते, अमके सेवक आले, तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे आम्ही आशीर्वादित होईल. तसं असतं तर किती आशीर्वाद मी तर विकत दिले असते लोकांना, नाही का? तुमचं डोकं माझा हात, तुम्ही आशीर्वादित झाला, मला मी पण मालामाल झालो असतो. पण तसा आशीर्वाद तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. ऐका, आणि आशीर्वाद म्हणजे नेमकं काय हो?
आता शेवटी प्रार्थना होती, त्याच्यामध्ये पण म्हटलं जातं, आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्यावर असो, आणि म्हणतो पाळकानं शेवटचा आशीर्वाद दिला. आणि देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्यावर असो, हा तुम्हाला आशीर्वाद तुम्ही घेऊन जात. आणि तुमच्या घरामध्ये भांडणं होतात. जसं तुम्ही घरी प्रवेश करता तेव्हा तुमची शांती तुटलेली असते. एक्झॅक्ट आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जी गोष्ट नाही पण तुमच्या जीवनामध्ये ती आहे. ऐका, आशीर्वाद म्हणजे नेमका काय? जी गोष्ट इतरांच्या जीवनात नाही पण ती तुमच्या जीवनामध्ये आहे, आणि ती गोष्ट युनिक आहे. युनिक म्हणजे त्याच्यासारखी दुसरी कोणती नाही, तो खरा आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद नाही याला लेकरू झालं मग त्याला लेकरू झालं, यालाच लग्न झालं त्याचं लग्न झालं. बरेच लोक म्हणतात, साहेब लग्नाचा आशीर्वाद द्या. घ्या, परत सोडचिट्टीसाठी पाळकाकडेच या. सगळ्याची लग्न होतात, सगळ्याला लेकर होतात, सगळ्याला नोकऱ्या लागतात. युनिक काय त्याच्यामध्ये? मग 133 स्तोत्रामध्ये सांगितलं, हा बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आहे. तिथं परमेश्वरानं आशीर्वाद म्हणजे अनंतकालचं जीवन देण्याचं निश्चित केलेलं आहे. सार्वकालिक जीवन जे कोणीच देऊ शकत नाही, पण फक्त येशू सार्वकालिक जीवन देऊ शकतो. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे, सगळ्यात मोठा आशीर्वाद. परंतु पृथ्वी तलावर काही आशीर्वाद तुम्हाला मिळवायचे, आणि ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही जाणार आहोत, 32वा अध्याय आणि त्याची 22 पासून 29 पर्यंतची वचनं. थोडका वेळ आपल्याकडे आहे, आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत. 32वा अध्याय 22 ते 29 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. मग तो रात्रीचा उठून आपल्या दोन्ही बायका दोन्ही दासी आणि आपली 11 मुले यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. यपोक नदीच्या उतारावरून पार गेला. त्याने त्यांना नदी पलीकडे उतरवून लावले. त्यानं त्याला नदी पलीकडे उतरून लावलं, आणि आपलं जे काही होतं तेही पाठवलं. याकूब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांगेस स्पर्श केला. तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असताना ती उखळली. मग तो म्हणाला पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही. त्याने मग त्याला विचारले, तुझे नाव काय? तुझं नाव काय? तो म्हणाला याकूब. त्यावर तो त्याला म्हणाला यापुढे तुला याकूब म्हणणार नाही, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारलं, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? तू माझं नाव का विचारतोस? मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणचे नाव पनियल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले. बस, एक झोंबी, एक युद्ध, आणि शास्त्रामध्ये पहिली व्यक्ती ज्या व्यक्तीनं देवाला त्याचं नाव विचारण्याचं डेअरिंग केलेलं आहे. मोशेनं विचारलं, लोकांनी मला विचारलं तर मी काय नाव सांगू? परंतु पहिला व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये ज्याच्या संबंधानं बोललं गेलं, आणि पहिला व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये ज्याच्या मुलांच्या जन्मासंबंधानं सांगितले, याची 12 कुळं जे आहेत, या 12 कुळातली त्याचे संततीची 12 हजार लोक ज्यांना स्वर्गामध्ये, या 12 हजार लोकांना डायरेक्ट प्रवेश दिला गेला. हा आशीर्वाद कोणालाच नाहीये. याकोबाच्या 12 मुलांना तो आशीर्वाद आहे. जर तुम्ही पाहिलं, एवढे सगळे मोठे लोक होऊन गेले, पण याकोबाच्या जीवनासंबंधानं तुम्ही बघितलं तर तो म्हणतो की याकोबाच्या कुळातले जे 12 लोक आहेत, या 12 कुळातले 12 हजार म्हणजे 1,44,000 लोक यांना डायरेक्ट स्वर्गामध्ये प्रवेश आहे. हे 12 हजार लोक. एवढ्या मोठ्या आशीर्वादाचं कारण काय? तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, साधारण प्रकारच्या आशीर्वादासाठी तुमचा जन्म झालेलाच नाही हो. साधारण प्रकारचे आशीर्वाद काय? साधारण प्रकारचे आशीर्वाद तुम्ही घ्यायचे, नोकरी, लग्न,
मुलगा झाला का, मुलगी झाली का, आजारपण आहे, घर मिळालं, अहो ते तर तुम्हाला वारसानं मिळणारच आहे. तो आपल्या प्रियजनात जे काही लागतं ते झोपेत पुरवतो. हे वास्तव सत्य आहे. तुमचं झगडणं या गोष्टीसाठी नसलं पाहिजे. कशासाठी असलं पाहिजे तुमचं झगडणं? इकडं पनियेल या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की याकोब परमेश्वरासंगती झोंबी करत आहे. झगडला तो. आजपर्यंत कोणी देवाजवळ झगडलं नाही, परंतु बायबल सांगतं परमेश्वर याकोबाला म्हणतो की तू झगडून देवावरती जय पावला. कोण आहे देवावरती विजय मिळवणार? कोण व्यक्ती की जो झगडून देवावरती विजय मिळवतो? तुम्हाला झगडावं लागणार आहे काहीतरी चांगलं करण्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये काहीतरी प्रबळ असं तुम्हाला करावं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला झगडा करावा लागणार आहे. झगड्याशिवाय कोणी व्यक्ती वेगळ्या गोष्टी मिळू शकत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, याकोब हा आईच्या उदरामध्ये असताना पासून झगडा करणारा व्यक्ती आहे. आईच्या उदरात असताना पासून ज्याला झगडण्याची सवय आहे ना, तो उदरापासून झगडत असतो. रेबेका जाऊन विचारते देवाच्या माणसाला, अरे माझ्या पोटामध्ये काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटत आहे, नेमकं माझ्या पोटात उदरामध्ये आहे काय? ऐका मंडळी किंवा चर्च, या चर्चमध्ये 2 प्रकारची लेकरं असतात. मंडळीमध्ये 2 व्यक्तित्व असतं. चर्चमध्ये 2 प्रकारचे आत्मिक लोक असतात. एक असतो याकोब आणि दुसरा असतो एसाव. परंतु याकोब जो आहे ना, तो याकोब प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी एक मोठं चॅलेंज आहे. याकोब चॅलेंज, एसाव नाही चॅलेंज. एसाव जो आहे तो एसाव जन्मानच ज्येष्ठपण त्याला मिळालेलं आहे, झगडून नाही मिळालं त्याला. आईच्या उदरामध्ये असताना ज्येष्ठपण त्याच्याकडे होतं, आणि ज्येष्ठपण त्याला देवानं दिलं होतं. कारण जेव्हा रिबका जाऊन त्या ठिकाणामध्ये देवाला विचारती माझ्या पोटामध्ये काय, तो म्हणतो तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत, आणि 2 राष्ट्रांमध्ये वडील जो आहे तो धाकट्याची सेवा करेल. म्हणजे ज्येष्ठपण ऑलरेडी येसावाला ठरवलेलं होतं, परंतु याकोबाला ज्येष्ठपण पाहिजे होतं, आणि त्याला माहिती होतं ज्येष्ठपण मिळवण्यासाठी मला आईच्या उदरापासून लढावं लागणार आहे. आईच्या पोटात असतानापासून मला लढावं लागणार आहे. देवाचे प्रिय लोको, परमेश्वराला नेहमी लढणारे आणि झगडणारे लोक आवडतात. आमेन म्हणाल का? आणि दाविदाला शौलाच्या जागी राजा करण्याचं काम कारण काय माहिती का? जेव्हा गल्ल्याताला शौलानं पाहिलं, शौल लपून बसला, पण याच्यातला याकोब झगडणारा, दाविदामध्ये झगडणारा आत्मा, झगडणारं आणि जे स्पिरिट होतं, आणि तो म्हणतो मी या गल्ल्याताशी 4 हात करेल, त्याच्या विरुद्ध लढेल. आणि तिथंच देवानं ठरवलं राजा होण्यासाठी हाच लायक व्यक्ती आहे. झगडणाऱ्या लोकांची गरज आहे. मग तुम्ही झगडणार कसं आहात? मला माहिती चर्चमध्ये पण झगडा असतो खुर्चीसाठी. वाजवणारा व्यक्ती असतो आणि त्याला असं वाटतं मला एवढं चांगलं वाजवायला येतं, मग पाळक साहेब पार्शलिटी करतात, ते मला देतच नाही. मग मी गेलो दुसऱ्या चर्चमध्ये, का तर मला वापरलं जात नाही. परंतु तुम्हाला सांगू का, मला वाटतं हा याकोब जो झगडत आहे, रडत आहे, त्याच्यासाठी होशेचा ग्रंथ 12वा अध्याय 3 आणि 4 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल नेमका तो त्याचा झगडा काय आणि तुम्हाला कसा झगडा करायचा आहे. होशेचा ग्रंथ 12वा अध्याय 3 आणि 4 वचन. होशेचं पुस्तक 12वा अध्याय 3 आणि 4 वचन. गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली, त्यानं आपल्या भावाची टाच धरली, तो आपल्या भर जवानीत असता देवाबरोबर झगडला. म्हणजेच अर्थात देवदूताबरोबर झगडून तो जय पावला. त्याने रडून देवाची करुणा भाकली. तो झगडला म्हणजे काय केलं का? त्यानं रेस्लिंग केलं, देवदूताला उचललं आणि पटकलं का? नाही, रडला. आणि हीच गोष्ट आमच्याकडनं घडली. आम्ही कुरकुर करतो पण आम्ही रडत नाही. कशासाठी रडायचं माहिती का? ऐका, शमशोन जेव्हा परमेश्वरानं त्याला सांगितलं की तुझ्या डोक्यावरच्या बटा त्याची राखण तू कर, बटा गेल्या तर तुझ्यातला अभिषेक जाईल, लढण्याची ताकद तुझ्यातनं निघून जाईल, तू लढू शकत नाही, तुझ्या बटा ही तुझं संरक्षण आहे, तुझ्या बटा ही तुला लढण्यासाठी आणि ताकद पुरवणार आहे. आणि शमशोनाच्या बटा गेल्या, त्याला वाटलं मी आता लढेल. मग खरं बटामध्ये सामर्थ्य होतं का? लढण्याची ताकद बटामध्ये होती का? नाही हो. एदेन बागेमध्ये पण प्रभूनं सांगितलं होतं
सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. प्रभूनं त्याला आज्ञा दिली, ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी मरशील. शमशोनाच्या बाबतीत शमशोनाला पण तेच त्यानं सांगितलं, ज्या दिवशी तुझ्या बटा जातील त्या दिवशी तुझ्यातला अभिषेक जाईल, त्या दिवशी तुझ्यातलं सामर्थ्य जाईल. आता सामर्थ्य गेलं, बटा गेल्या, सामर्थ्य गेलं. आणि शमशोन नीट आहे का, जेव्हा त्याला बांधलं मंदिराच्या 2 खांबाला, त्याच्या अगोदर त्या असणाऱ्या जेलमध्ये तो शमशोन प्रार्थना करतो, हे देवा परत एकदा माझ्या बटातलं सामर्थ्य मला मिळू दे. याकोबानं तेच केलेलं आहे. ज्येष्ठपण आईच्या उदरामध्ये गेलं, देवा मला ज्येष्ठपण आवश्यक आहे. त्यानं रडून देवाची करुणा भागले. काही गोष्टी तुमच्या हातातून निसटून गेलेल्या आहेत, वारशानं तुमच्याकडे आलेलं नाहीत. चांगला परिवार, चांगलं एज्युकेशन, चांगलं राहणीमान, काही गोष्टी तुमच्या हातातून निसटून गेल्या, नाही तुम्हाला तुमच्या आणि प्राप्त करता आल्या. पण रडणं ही गोष्ट अशी आहे जशी याकोबानं रडून देवाची करुणा भागली. अभिषेकासाठी तुम्हाला रडावं लागतं. देवानं तुमच्यावरती अनुग्रह करावा, कृपा करावी, तुमचं वेगळंपण या जगाला दिसावं, याच्यासाठी तुम्हाला रडावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फाईट करण्याची गरज नाही. एकमेकाशी लढणं ही तुमचा झगडा असता कामा नये. एकमेकाशी लढू नका, एकमेकाशी लढू नका. दाविदाला जेव्हा अभिषेक केला तेव्हा दावीद, शौल मेल्यावरती दावीद राजा होणार होता. जोपर्यंत शौल मरत नाही तोपर्यंत दावीद कधीच राजा होणार नव्हता. आणि वारंवार या शौलाला मारण्याची त्याला संधी मिळाली, पण त्यानं शौलावरती कधीच हात चालवला नाही. का तर त्यांनी सांगितलं, हा अभिषिक्त आहे, हा अभिषिक्त आहे. आणि देवानं मला अभिषेक केला ना, तर माझा अभिषेक जोपर्यंत शौल जाणार नाही तोपर्यंत माझा अभिषेक कार्यान्वित होणार नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला निवडतो ना, निवडत असताना तुमचा अभिषेक तुम्हाला वाढवत असतो आणि त्याच अभिषेकामध्ये तुम्हाला चालायचंय. आणि तो अभिषेक तुमच्यामध्ये असताना तुम्हाला झगडा करावा लागणार आहे, रडावं लागणार आहे, प्रभू समोर गुडघे टेकावे लागणार आहेत. आत्मिक जीवन हे रडण्यामध्ये आहे, लढण्यामध्ये कधीच नाही. एकमेकाविरुद्ध लढणं हे तुमचं आत्मिक जीवन कधीच असू शकत नाही. ईसाव आपल्या याकोब जो आहे आणि तो झगडला असं लिहिलंय, म्हणून झगडल्याशिवाय तुम्हाला कधीच आशीर्वाद मिळू शकत नाही. तुम्ही प्रयत्न करावा लागणार आहे, त्याच्यासाठी देवाजवळ बसावं लागणार आहे. आणि परमेश्वर तुमचं तुटलेलं अंतःकरण बघतो. नीट आहे का, तुटलेलं अंतःकरण. जोपर्यंत तुम्ही हृदयामध्ये तुटत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला अपेक्षित गोष्ट ती कधीच मिळू शकणार नाही. अपेक्षित गोष्टीसाठी रडावं लागतं. आणि जेव्हा तुमचं रडणं, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. मला वाटतं की उत्पत्तीचं पुस्तक पहिले शमूएल आणि त्याचा 1 अध्याय 8 ते 10 वचन. पहिले शमूएल 1 अध्याय 8 ते 10 वचन. शमूएलाचं पहिलं पुस्तक 1 अध्याय 8 आणि 10 वचन, 8 ते 10 वचनामध्ये. इकडं होशेच्या ग्रंथामध्ये असं म्हटलं, याकोब रडून त्यानं देवाची करुणा भाकली. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये म्हटलं आशीर्वादासाठी तो झगडला. होशेच्या ग्रंथामध्ये सांगितलं तो झगडला म्हणजे तो रडला. आता पहा, तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, अण्णा तू का रडतेस? का रडतेस? तू अन्न पाणी का वर्ज्य केलेस? अन्न पाणी का वर्ज्य केलंस? तुझं हृदय खिन्न का? तुझं हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही का? शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर, शिलो येथे त्यांचं खाणं पिणं आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन. याकोबानं रडून देवाची करुणा भाकली. आमच्यामधली वृत्ती काय? प्रभूने आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि आशीर्वाद कसे मिळवावेत? आज तुमच्या डोक्यामध्ये ते असेल, एक वक्ता येणार आहेत, आज तर 3 वक्ते आहेत.
मग त्यातल्या एका वक्त्याचं प्रत्येकाचे फॅन, मला जेव्हा पाळक साहेबांचा फोन आला त्याच ते म्हटले की तुम्ही या, तुमची पण सभा ठेवतो का, तर तुमचे फॉलोअर्स वेगळे आहेत. आणि ते म्हटले आम्ही नीतू चौधरी यांना पण बोलवतो, त्यांचे पण फॉलोअर्स आहेत. आता तुम्ही फॉलोअर्सला भेटायला आला, तुम्ही थोडी आशीर्वादासाठी आला. बरोबर आहे की नाही? तुम्ही फॉलोअर्ससाठी आला आणि तुमच्या डोक्यात कल्पना काय, नीतू चौधरीवाले काय म्हणणार आहेत त्यांनी डोक्यावर हात ठेवावं, तेलोरेवाले काय म्हणणार आहे तेलोरेने डोक्यावर हात ठेवावा. म्हणजे तुमच्याकडं प्रॉब्लेम काय, झगडायचं नाही, त्यांना झगडायला लावायचं. जे येतील त्यांनी झगडायचं, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवायचं, त्यांनी प्रार्थना करायची, मग आमच्याकडे आशीर्वाद येणार आहे. अहो तुमचं लॉजिकच चुकलंय मुळामध्ये, गणितच चुकलं. आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला शिडी पाहिजे, पण इकडं शास्त्र काय सांगतं, खरा आशीर्वाद शोधणारा व्यक्ती इकडं तिकडं आशीर्वाद शोधत नाही, तो डायरेक्ट प्रभूजवळ जातो आणि आपल्या अश्रू तिथं गाळतो. प्रियानो, खरा आशीर्वाद शोधणारा व्यक्ती, आणि तो झगडा आहे, तो झगडा आहे. म्हणून काना गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा लग्नाचं निमंत्रण त्याला आई बरोबर मिळालं, आपल्या शिष्यांसमवेत गेला काना गावामध्ये, आणि मुद्दाम त्या दिवशी द्राक्षरस संपला. द्राक्षरस संपल्यावरती सगळेजण म्हटले आता पहिले मरियेला भेटू आणि येशूच्या कानावर घालू. आणि मग ते आले, म्हटले आता बघा, मरियेनं अजूनपर्यंत एकही चमत्कार केला नव्हता, एक पण नाही, सेवा पण नाही बरं का तिची, कुठं प्रार्थनेला गेली, कुठं वचन सांगितलं कोणालाच माहित नाही. आणि येशूची पण अजून सेवा सुरू नव्हती. पहिला चमत्कार, त्याचा पहिला मिरेकल काना गावातला चमत्कार. पण येशूची ओळख काय होती माहिती का याच्या अगोदर, तो मंदिरामध्ये जाऊन शास्त्री पुरुषांशी वाद घालत होता आणि थक्क करणारी वचनं लोकांना सांगत होता. ती येशूची मिनिस्ट्री होती. पण काना गावात द्राक्षरस संपल्याबरोबर सगळे लोक येशूच्या आईकडे गेले, बाई द्राक्षरस संपले. आणि इकडं त्या पण मरियाने काय केलं, आई येशूकडे, हे बघ यांचं द्राक्षरस संपला, यांची काय मदत करता आली तर कर. तिकडे येशू डायरेक्ट केलं, बाई तुझा माझा काय संबंध, तुझा माझा काय संबंध, कारण यांना द्राक्षरस फुकट पाहिजे. फुकट पाहिजे म्हणजे त्याचं सांगणार मी तुम्हाला, स्पष्टीकरण. यांना द्राक्षरस फुकट पाहिजे, तू फुकट देशील, मी नाही फुकट देणार. मर्यादाना फुकट द्राक्षरस देईल की बाबा तू यांना द्राक्षरस दे, संपलाय द्राक्षरस. येशू तसं नाही म्हटला. येशू म्हटला द्राक्षरस ज्याच्यामध्ये तयार करता ती भांडी दाखवा. भांडी कुठे आहे ती, दगडी रांजण, 6 दगडी रांजण, 6 दगडी रांजण बर का. ऐका, मानव निर्माण केलेला दिवस कितवा, 6वा. 6 दगडी रांजण म्हणजे प्रत्येक मनुष्य. द्राक्षरस ज्याला पाहिजे त्यानं समोर यायला पाहिजे ना. ज्या दगडी रांजणाला द्राक्षरस आवश्यक आहे ते दगडी रांजण येशू समोर. येशू काय तुमचा गुलाम नाही, नौकर नाही. तो येईल आणि ते दगडी रांजण नाही आलं तरी भर रे बाबा भर, घे तुला नोकरी, घे तुला बायको, घे तुला लेकरं. आणि तुम्ही आला आणि मग मला बस तेलो रे मला लेकरू नाही, आणि तुम्ही माझी मुलगी घरी आणि तिच्यासाठी दगड रांजण तर घेऊन ये, मुलगी घरी. आणि आत्ताचे दगडी रांजण तर एवढे सॅटेलाइटला जोडलेले आहेत. हॅलो पाळक साहेब, मुलीसाठी प्रार्थना करा. अहो या की एकदा सोलापूरला, गाडी खर्च नाही हो. दगडी, येशू म्हटला दगडी रांजण, त्याच्याकडे मला घेऊन चला. आधीच रिकामी करा का, नवीन मला टाकायचंय. जुनं गेल्याशिवाय नवीन कधीच टाकलं जाणार नाही. रिकामी तर व्हावं, रिकामी व्हा. आतमधला राग, द्वेष, मत्सर, लोभ, व्यसन, निंदा, आळस. बरेच लोक मला सांगतात पण साहेब मला सैतान आळस आणतो आणि मला बायबल वाचू देत नाही. पेपर वाचू देतो, मोबाईल बघू देतो,
सिरियल बघू दे, तो तेव्हा झोप लागत नाही. आणि तुम्ही अशी प्रार्थना करा की तो सैतान मला सोडून जावा. सैतान नाही सोडून जात, तुझ्या झोपेचा आत्मा आहे, तू आळशी आहे आणि त्याच्यानं तुझ्या रांजणामध्ये द्राक्षरस सापडत नाही. पण जेव्हा दगडी रांजण, ऐका, रांजण पाण्यानं भरलं आणि येशूनं रांजणात डोकवलं तर पाण्यानं आपला गुणधर्म बदलला. आज सकाळी जर परमेश्वर तुमच्यामध्ये डोकवेल तर तुमचा गुणधर्म बदलेल. त्याच्यासाठी झगडा करावा लागणार आहे, स्ट्रगल करावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. काय लढायचं? आतलं पाणी. मी तो आतलं पाणी लढत होतो. आतला शेवटचा थेंब, खालचा थेंब वरच्या थेंबाला म्हणत होतं, अरे त्या येशूनं तुला पाहिलं, मला कधी येशू पाहणार आहे? परंतु लक्षात ठेवा, येशू प्रत्येक थेंबाला बदलणारा येशू आहे, प्रत्येक व्यक्तीला बदलणारा येशू आहे. आणि शास्त्र सांगतं येशूनं थेंबा थेंबाला बदललं. आणि तिकडं ज्याने द्राक्षरस पिला ते म्हणतात, एवढा चवदार द्राक्षरस आतापर्यंत का लपून ठेवला? लक्षात ठेवा, या सभेनंतर तुम्ही बाहेर पडाल ना, एवढं चवदार बना की लोकांनी विचारलं पाहिजे, एवढं मोठं परिवर्तन आमच्या दृष्टीला का आलं नाही, का आमच्यामध्ये असा चेंजेस झाला नाही? तो झगडा आहे, ते लढणं आहे. आणि तो झगडा करत असताना येशू म्हटला, यहुद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तुमचे रांजण तिथं असले पाहिजे. नियम आहे, आशीर्वादासाठी नियम आहे, रांजणासाठी नियम आहे, द्राक्षरसासाठी नियम आहे. दगडी रांजण, दगडी रांजणाची गरज आहे. हे दगडी रांजण आणि शुद्धीकरणाच्या नियमाप्रमाणे 6 दगडी रांजण एकाला लागून एक ठेवायचे आणि ते दगडी रांजण पाण्यानं भरून टाकायचे. आणि म्हणून स्तोत्रामध्ये दावीद म्हणतो, त्यानं माझं पात्र काठोकाठ भरून टाकलेलं आहे. काठोकाठ, काठोकाठ भरायचे वचन. जीवन प्रभूनं इतकं भरून टाकायचं ना, हलवलं तरी प्रभूच दिसला पाहिजे. कुठं पण इकडून तिकडून कुठून हलवलं ना, तुम्हाला परिस्थिती कधी कधी तुम्हाला हलवते, लोक सोडून जातात, नाकारतात. जसं योबाला हलवलं, लेकरं मेली, संपत्ती गेली, आरोग्य गेलं, हलवलं. बायको म्हणती, काय धरून राहिला सत्व, सोडून टाक देवाला. हलवलं, आतून एकच आवाज आला, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. हलवलं तरी हेच हो, हे गेलं ते गेलं. याच्यासाठी तुमचं रडणं नाही. तुम्हाला इकडून तिकडून परिस्थिती हलवती, पण आतमध्ये हलवलं तर तुम्हाला कळतं की आतमध्ये इतका ख्रिस्त बसलेला आहे की तो ख्रिस्त आमच्यापासून विभक्तच होऊ शकत नाही. हो, जसा पौल म्हणतो, जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. जगेल तर ख्रिस्तासाठी. काय जगायचं हो, आणि काय एकमेकासाठी जगायचंय. आम्ही सोलापूरमध्ये पाळक असल्यामुळं मला बरेच अनुभव आले. एका सिस्टरचा नवरा मेला आणि मग मला वाईट वाटलं, चला सिस्टरचे मिस्टर वारलेले आहेत, पटकन जावं. गाडीला किक मारली आणि गेलो. आणि गेल्यावर म्हटलं, सिस्टर काही वाईट वाटून घेऊ, ते राहू द्या म्हटली. मयत कधी काढायचे? आता मला प्रश्न पडला की तिचे मिस्टर वारले, ती दुःखी आहेत. ते म्हणले, पाळक साहेब, रात्रभर तर आम्हाला जागणं जमणार नाही. रात्रीच त्यांना, अहो हे सगळी नाती आहेत, हे जे आहेत ना, हे जे आहेत ना, ते फक्त इथला बुडबुडा चालू आहे तोपर्यंत हे आहेत. एकदा हृदय बंद पडलं, शरीर सुटलं, मग त्याच्यानंतर हे एक पण तुमच्या जवळ नाही. आज तुम्ही आहात ना, पास्टर तेलोरे आलेत तर तुम्हाला उद्या माझा मुडदा आणून उभा करायचा. तेलोरे साहेब तुम्ही या आणि प्रीच करा. आणि तुम्ही जसं ती गोव्यामध्ये कबर आहे, ती कबर लांबून बघून येतात, पण तुमच्या घरात नाही आणून तुम्ही ठेवत. आणि तुम्ही इथं आणून प्रीच करायला त्याला सांगत नाही. हे सगळ्या देहाचा खेळ आहे. परंतु ज्यानं तुम्हाला बोलवलं तो तुमचा आत्मिक असणारा बाप आहे. त्याच्याकडे तुमचं लक्ष लागू द्या. हे सगळे तुम्हाला पुरणार आहेत, पण तो तुम्हाला कबरेतनं बाहेर काढून आपल्या पित्याच्या जवळ तो घेणार आहे. तिथं लक्ष लागू द्या. त्याच्यासाठी झगडा करायचा, बाकी कोणासाठी नाही प्रियांनो. त्याला टिकून ठेवा. याकोबानं त्या गोष्टीसाठी रडला. तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी रडू नका. जसा याकोब रडला तसं तुम्हाला रडावं लागणार आहे. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली, तिचं काय रडणं होतं ऐका. तिचा नवरा तिला सांगतो, बाई अगं पनिन्नीला जे देतो आणि त्याच्यापेक्षा तुला दुप्पट देत आहे.
जगामध्ये कॉम्प्रोमाइजचं जीवन जगू नका, सबस्टिट्यूट मिळवू नका, पर्यायी गोष्टी मिळवू नका. हन्ना पर्यायी गोष्ट मिळवणारी नव्हती, ती रडत होती शमूएलासाठी. तिचं मागणं, तिचा आशीर्वाद होता शमूएल. परमेश्वरानं जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये पाहू इच्छितो त्याच गोष्टीसाठी तुम्ही रडा, दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी रडू नका. देवानं मला ज्या गोष्टीसाठी बोलवलं ती माझी गरज होती. मला सुद्धा वाटत नव्हतं कधी सेवा करावी, कधीच नाही हो, कधीच वाटत नव्हती सेवा करावी. आमच्या पाळकाला बघायचो ना मी, पाळक येऊन माझ्या डोक्यावर भविष्यवाणी करायचा, देवाने तुला सेवा. म्हटलं बाबा तू आणि तुझी सेवा. तर ते ढुमक्यासारखं असतं, दोन्हीकडून लोक वाजवतात नाही, इकडूनही वाजवायचं आणि इकडूनही वाजवायचं. खूप चांगला राहिला तर म्हणायचं पाळक स्टाईलमध्ये राहतो, ह्याला कशाला स्टाईल पाहिजे. आणि खूप गरीब राहिला, ह्याच्याकडे आशीर्वादच नाही, वाजलं ढुमकं दोन्ही बाजूने. तेव्हा काय, बहिणींकडे आशीर्वाद आहे, दिनाकरणकडे आशीर्वाद आहे. आमचा पाळक 12 महिने 17 काळ आणि असल्याच अवस्थेमध्ये राहतो. आणि जरा चांगला राहिला, पाळक खायला लागला, पाळक खायला लागला, पाळक खायला लागला, डुमक. आणि मी ते बघायचो आमच्या पाळकाला. म्हणूनच तुझ्यात सेवा आहे लांबून. सेवेसाठी मला काय मदत करता आलं तर सांगा. मला माझी कंपनी आहे, कामाला आहे, अकाउंट्स मॅनेजर आहे, ट्युशन घेतो, 200-250 विद्यार्थी आहेत, चांगलं माझं चाललेलं. पाळक साहेब सेवेच्या भानगडीत मी पडत नाही. तुमची कशी मारामार होते. आता मला माझी पाळकाची अगदी जवळून सेवा बघितली. एकदा मी त्यांना असं बस स्टँडवर सोडवायला गेलो. त्यांना म्हटलं जा तुम्ही आता बसमध्ये. ते म्हटले तू घरी जा. म्हटलं नाही तुम्हाला सोडून जातो. नाही म्हटले तू जाच घरी, मी बसमध्ये तुम्हाला चढवतो. शेवटी त्याने मला सांगितलं की बाळा तू जा, मी चालत घरी जाणार आहे, कारण माझ्याकडे बसमध्ये चढण्यासाठी 2 रुपये नाहीत. तेव्हा मला कळलं ही पाळकाची सेवा साधी सेवा नसते. आणि मी डुंकून पण त्याकडे बघत नव्हतो. पण प्रभूला माझ्यामध्ये एक पाळक दिसत होता. प्रभूला माझ्यामध्ये एक पाळक दिसत होता. आणि माझी प्रार्थना काय होती, प्रभू मला पाळक नको, एक चांगला अकाउंटंट बनव, एक चांगला सीए मला बनव, मला ते बनवू नको. आणि मी त्याच्यासाठी रडत होतो. पण जेव्हा प्रभूनं माझ्यातला पाळक पाहून, माझ्यातला प्रिचर पाहून मला निवडलं, आता मी त्या गोष्टीसाठी रडत नाही, रडतो ते हरवलेले आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणावेत. आता माझं रडणं कशासाठी, देवाच्या राज्याचा प्रसार व्हावा, देवाचं राज्य वाढावं. म्हणून लक्षात ठेवा, सबस्टिट्यूट कधीच मागू नका. अगं तू कशाला शमूएल मागते, ते तुला मिळू शकत नाही. मी देव नाही, मी तुला मुलगा देऊ शकत नाही, पण जेवढं पणिन्नीला देतो त्याच्या दुप्पट मी तुला देतो. जेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी स्पेशल देवाला द्यायचं असतं ना, तेव्हा तुम्हाला जग दुप्पट देतं. परंतु जगाची दुप्पट मागू नका. जे स्पेशल आहे त्याच्यासाठी तुम्हाला देवाकडे मागा, त्याच्यासाठी तुम्ही रडा. हन्ना म्हणती मला सबस्टिट्यूट नको, मला जे तू देणार आहे ते मला हवं आहे. आज दुपारी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाल ना, तेव्हा खास गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करा, खास गोष्टीसाठी, स्पेशल गोष्ट. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जगडावं लागणार आहे. आणि तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कंपनीत काम करत होतो, ट्युशन घेत होतो, पण या गोष्टी मला कधीच त्यांनी सुरक्षित केल्या नाहीत. मी नेहमी ते सगळीकडे सांगतो ती गोष्ट. जेव्हा मला कॉलेजमध्ये असताना मी ठरवलं होतं की आता M.Com पूर्ण केल्यावरती ICWची परीक्षा द्यायची. आणि माझ्या हुशार मित्राबरोबर मी अजून एका मित्राला गाठून त्या कॉलेजचा कसा अभ्यास करावा याच्या संबंधानं आम्ही चर्चा करून ते ठरवणार होतो. आणि मग सायकलवरतीच मारत मारत पॅन्डल मारत मारत आम्ही त्या मित्राकडे गेलो, गप्पा मारल्या, जवळजवळ कसं नियोजन करायचं, काय करायचं सगळं ठरवलं. आणि यायला लागलो. आणि येता येता जेव्हा एक गाडी आली, त्या गाडीनं माझ्या सगळ्यात स्कॉलर मित्राला धडक मारली. आणि माझा मित्र जमिनीवरती पडला, त्याची कवटी फुटली, त्याचा मेंदू बाहेर येऊन तो माशासारखा तडफडायला लागला. त्यास मला जीवनाचा अर्थ कळाला. अरे हा व्यक्ती का आत्ता थोड्या वेळापूर्वी इतकी मोठी स्वप्न पाहत होता. हा म्हटलं तुझ्या शिक्षणाचा खर्च मी करेल, माझ्याकडे जे आहे आणि त्याच्यातनं तू काळजी करू नको. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडं आणि शिक्षण घेण्यासाठी पुस्तकं घेण्यासाठी पैसे नव्हते. आणि तो माझा मित्र म्हटला तू काळजी करू नको, तुझं सगळं शिक्षण आणि माझ्या घरामध्ये जे पैसे त्याच्यानं आपण करू. पण जेव्हा तो जमिनीवरती पडला तेव्हा मला कळालं भविष्य जमिनीवरती पडलं
आणि ते शेवटची घटका मोजत आहे. आणि मला कळलं जीवन शाश्वत नाही. गुडघे टेकले, प्रार्थना केले, देवा याला वाचव, याला वाचव, हा मरू देऊ नकोस, आणि मला आता तुझ्या मदतीची गरज आहे. आजपर्यंत गुडघे टेकले नव्हते, प्रार्थना केली नव्हती, परंतु रडून तिथं प्रार्थना केली. मला जीवन समजलं प्रभू, आता माझा मित्र वाचणं गरजेचं आहे. रडत रडत प्रार्थना करत असताना एक रिक्षा आली. त्या रिक्षाने माझ्या मित्राला बसवलं आणि दवाखान्यामध्ये नेऊन टाकलं. 15 दिवस हॉस्पिटलच्या बाहेर रडून प्रार्थना करत होतो. आणि माझी प्रार्थना आता ती नव्हती मला ICW करायचं, माझी प्रार्थना ती नव्हती मला CA करायचं, माझी प्रार्थना एकच होती, प्रभू हा वाचला तर हे शास्त्र घेऊन प्रचार करेल, हा वाचला तर हे शास्त्र घेऊन प्रचार करेल. देवाचे प्रिय लोक, जो माझ्यामध्ये होता देवाला त्याला घडवायचं होतं. माझ्यातला CA, माझ्यातला ICW, आणि त्याला ते घडवायचं नव्हतं, त्याला घडवायचं होतं प्रचारक, प्रचारक, प्रचारक. आणि लक्षात ठेवा, जेव्हा मी प्रार्थना केली इकडे माझा मित्र वाचला. आता हन्ना प्रार्थना करती आणि तिच्या पोटामध्ये शमवेल, 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 आणि शमवेलाचा गर्भ. आज दुपारी तुम्ही प्रार्थना कराल तर तुमच्यामध्ये देव अशी एक सनसनट गोष्ट करेल की ज्याच्याद्वारे जग थक्क होऊन जाईल, ही मुंबई उलथी पालथी होऊन जाईल. आणि त्याची तुम्हाला गरज आहे प्रियानो, गरज त्याची आहे. त्याच्यासाठी तुमचा झगडा असला पाहिजे. तुमचा झगडा कशासाठी? कशासाठी तुम्हाला रडायचंय? कशासाठी तुम्हाला करुणा भाकायची? हन्ना तिने रडून देवाची करुणा भाकली, रडून तिने देवाची करुणा भाकली, आणि शमवेल तिला मिळाला. ब्रदर अविनाश, आता सध्या ते, खरं तर मी इथं येण्याचं कारण ते आहे. अविनाश ब्रदर जरा उभं राहा, तुम्हाला दिसू द्या लोकांना. जीजस इंडिया TV आणि इकडं येण्याचं कारण म्हणजे तुम्ही मला ओळखण्याचं कारण, माझी पहिली नगरमध्ये मीटिंग झाली. एक छोटंसं मला वाटतं किडगाव, त्या किडगावमध्ये माझा पहिला प्रचार होता. आणि बरेच, त्याला मला वाटते 22-23 वर्ष झाली असतील त्या प्रचाराला. मग ते सगळं रेकॉर्डिंग करत होते आणि करता करता ते म्हटले की तुम्ही इथं नाही, तुम्ही वेगळ्या ठिकाणी असायला पाहिजे. मग त्यांनी त्यांचा माझा तो पहिला उपदेश TV वरती टाकला. आणि TV वरती टाकल्यानंतर मग बऱ्याच लोकांना कळलं की एक चांगला प्रचारक आहे आणि ते प्रचार करू शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणात मग त्यांनी यूट्यूबचं चॅनल काढलं. तुम्ही जे आता ऐकताय जीजस इंडिया TV, ते त्यांचं यूट्यूबचं चॅनल. आणि त्या चॅनलच्या माध्यमातनं प्रचार तर मी जवळजवळ 30 वर्ष करतो, परंतु ते चॅनल मिळाल्यामुळं आणि तेवढ्यामध्ये आता देव पण असा आहे, लोक तसं वचन नव्हते ऐकत. मग त्याने आणला मरी, कोरोना. आणि कोरोना आणल्यावरती मला होऊ नये म्हणून लोक दिवस रात्र यूट्यूब बघत बसायचे. तेव्हा आता तू वाचव, आता तू वाचव, आता तू वाचव, आता तू वाचव, आता तू वाचव. आणि ते ऐकत ऐकत मग लोक म्हटले, अहो आम्हाला आता बघा ना, कोरोना गेला, आता परत ते खिशातच आहे, आता नाही ते बाहेर काढत. जेव्हा परत दुसऱ्यांदा येईल ना तेव्हा ते बाहेर काढतील. पण तू सांगण्याचं तात्पर्य, तेव्हा त्यांनी ते चॅनलच्या माध्यमातून आणि देवाचं वचन तुमच्यापर्यंत आलं. आणि या वचनानं तुम्हाला माहिती का, हे वचनाची ताकद काय आहे? मी अनेक ठिकाणी प्रचार केला, अनेक लोकांना देवाचं वचन सांगितलं, पण एका त्या दुबईमधल्या आंटींची साक्ष मला इतकी चर करून गेली ना. आणि कॉल लावला मला आणि सांगितलं, बाळक साहेब 2 मिनिटं वेळ द्या. म्हटलं बोला ना आंटी. दुबईमध्ये येऊ मी, सगळी मुलं मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहे, एकटी घरामध्ये असते, कधी मरण येईल सांगता येत नाही, औषध गोळ्या द्यायला सुद्धा लेकरं जवळ नसतात, एकटीच TV समोर बसते, मन रमत नाही. मग टीव्हीला वेगवेगळ्या गोष्टी पाहते, कधी सिनेमाचे गाणे पाहते, कधी बातम्या पाहते, सगळं पाहून पाहून कंटाळले. आता फक्त प्रभूजवळ प्रार्थना करत होते की देवा मरण दे, का तर जवळपास कोणी नाहीये. पण म्हणते असं सर्च करता करता यूट्यूबनं तुम्हाला तिथं पाठवलं आणि ते चॅनल, त्या चॅनलवरचा एक प्रचारक म्हणून सहज लावलं. हो काय बोलले माहिती का, मरावंसं वाटत होतं पण या वचनानं आता जगावंसं वाटू लागलं. का लेकरं नाहीत पण येशू माझ्या जवळ, हे पहिल्यांदा कळालं. हे सबस्टिट्यूट नाही, हे ओरिजिनल आहे, हे ओरिजिनल आहे. हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला आवश्यक आहे, याची आम्हाला गरज आहे.
ज्या भौतिक गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या सगळ्या सबस्टिट्यूट आहेत. हा पैसा, ही प्रतिष्ठा, हा मान सन्मान, हे मानाचं पद, ही ताकद, या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. कोणत्याच गोष्टी टिकाऊ नाहीत, कोणत्याच गोष्टी नाही. ना तुमची ओळख, ना तुमच्या जवळचे लोक, हे सगळे सबस्टिट्यूट आहेत. दुप्पट मी तुला देतो. ती म्हटली नाही, मला अभिवचन पाहिजे, मला आशीर्वाद पाहिजे. मला तू देतो ना 2 साड्या, मला तू देतो ना, आणि तुझ्या पहिल्या पत्नीला जसं 2 नेकलेस देतो, मला 1 नेकलेस, मला 2 नेकलेस, सगळं मला 2-2 देतो. मला ते नको आहे, मला शमवेल पाहिजे. जग देतं ते सगळं तुम्हाला दुप्पट मिळत असेल, मनुष्यानं सारं जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? ज्याला ख्रिस्त मिळाला त्याला जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट मिळाली. तुमच्यासाठी शमवेल म्हणजे ख्रिस्त आहे प्रियानो. ख्रिस्तच महत्वाचा आहे. ख्रिस्त आहे. सगळं जातो, सगळं सोडून जातं, सगळं जातं. तुमचं सौंदर्य, तुमची ताकद, तुमचे लोक, तुमचा पैसा, तुमची प्रतिष्ठा, तुमचं मानाचं पद, सगळं तुम्हाला सोडून जातं. फक्त सोडून जात नाही तो माझा प्रभू, तो माझा येशू तुम्हाला कधी सोडून जात नाही. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. अजून एक वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्याय आणि त्याची 8 पासून 12 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्याय 8 ते 12 वचनं. हा. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याने दूध तोडले. इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहमाने मोठी मेजवानी दिली. मोठी मेजवानी केली. हागार मिस्त्रीणीस अब्राहमापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिलं. तेव्हा ती अब्राहमाला म्हणाली, या दासीला वहीच्या मुलाला घालवून द्या. माझा मुलगा इसहाक याच्या बरोबर या दासीचा मुलगा वारस होणार नाही. अब्राहमाला आपल्या मुलासंबंधाने ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्राहमाला म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधाने तू वाईट वाटून घेऊ नको. सारा जे काही तुला सांगते ते सगळं ऐक. कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवेल. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करील. कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारीच्या खांद्यावरती ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबेच्या रानात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकलं आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली. देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटलं, हागारे तू कष्टी का तू भिवू नकोस. कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. देवानं पा इकडं आज कुणी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. झगडा केल्यावरती जो आशीर्वाद तुम्हाला मिळतो तो आशीर्वाद तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा आशीर्वाद आहे. झगडा करणं, याकोबानं रडून देवाची करुणा भाकली. ऐका, बऱ्याच वेळा आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये आल्यावर आम्हाला असं वाटतं की आम्ही देवाच्या सानिध्यातला आनंद उपभोगतो, आम्ही एन्जॉय करतो, आम्ही नाचतो, आम्ही उड्या मारतो, आम्ही गीतं गातो, आम्ही आराधना करतो. ती गोष्ट देवाला पसंत आहे. पण त्याच्या पलीकडं आशीर्वाद मिळवण्याची एक वेगळी खासियत आहे. त्याच्या पलीकडं वेगळं काहीतरी तुम्हाला करायचं आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दिसावं याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचंय. आणि ते झगडणं, ते रडून त्यानं देवाची करुणा भाकली. तुमचं रडणं खूप लोकांना वाचवणार आहे. तुमचं रडणं तुम्हाला पण वाचवणार आहे. आणि तुमचं रडणं इतिहास बदलून टाकणार आहे. जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सारेनं इश्माएलाला इसाका बरोबर खिदळताना पाहिलं आणि तिथून सारा म्हणती इश्माएल आणि इसाक दोघांनी एकत्र राहू नये. नीट ऐका, आज जेव्हा हे वास्तव तुम्हाला समजेल ना, इथून पुढे तुमची प्रार्थनेची आणि आत्मिक जीवनाची पद्धत बदलून जाणार आहे. तुम्ही करत काय आहात, तुम्हाला काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला होणार आहे. हे दोघं एकत्र राहू नये.
आणि सारेनं हगारेला आणि इश्माएलाला दोघाला बाजून अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, स्वतः देव या इश्माएला संबंधानं काय बोलत आहे. अब्रामाला सांगतो, जे सारा सांगेल ते कर. म्हणजे इसाक आणि इश्माएल दोघाला एकत्र ठेवू नको. आता इकडं अब्रामानं काय केलं, भाकर घेतली, पाण्याची बस घेतली आणि हगारीच्या खांद्यावर दिली आणि म्हटलं जा आता घेऊन याला. म्हणजे परमेश्वराची पण इच्छा नव्हती की त्याने जिवंत राहावं. अब्रामाची इच्छा असून अब्राम त्याला जिवंत ठेवू शकत नव्हता. मस्केतलं पाणी संपणार, भाकर संपणार, मग पुढे त्यांना भाकर कशी. आणि ते रानामध्ये गेलेले आहेत. रानात कुठं, आता रानामध्ये जर इश्माएलाला तिने झुडपाखाली टाकलं, विचार करा, जंगलात तिने टाकलेलं, एखादं श्वाप देऊन इश्माएलचा अंत करणार आहे. म्हणजे त्याचं सगळं काही संपलेलं आहे. इश्माएलाला समोर कुठल्याच प्रकारचं व्हिजन नाही, कुठलं पुढे जाण्याचा मार्ग नाही. इश्माएल झाडाखाली मरणार आहे. मी तुम्हाला झगडण्याविषयी सांगत आहे, झगडण्याविषयी तुम्हाला बोलत आहे, रडण्याविषयी तुम्हाला बोलत आहे. जो याकूब जो झगडला आणि परमेश्वरासमोर रडला आणि तो प्रबळ ठरला, त्याला देवानं आशीर्वाद दिला आणि परमेश्वराचा दूत हरला. परमेश्वराचा दूत हरला. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इकडं पण परमेश्वराच्या दूतानं येऊन या अब्रामाला सांगितलं इश्माएलाला जाऊ दे. तिकडं पण दूत सांगतो, इकडं पण एक दूत येतो आणि तो दूत आता इश्माएला संबंधानं काय सांगत आहे, याला हाकलून दे, याला घालवून दे. का तर तो आशीर्वादितच नाहीये, तो आशीर्वादित नाहीये. आता इश्माएलाला आशीर्वाद मिळवायचा आहे तर याकूब झगडला तसं इश्माएलाला झगडावं लागणार आहे. आता इश्माएल कसा झगडतो. इश्माएल फार सुंदर आहे म्हटलं. हगारेने काय केलं, इश्माएलाला झुडपाखाली नेऊन टाकून दिलं. ऐका, आणि जेव्हा इश्माएल झुडपाखाली थांबला, इश्माएल झुडपाखालून रडला. हगार रडली, पण हगारेचं रडणं देवाने नाही ऐकलं असं लिहिलंय तिथं. इश्माएलाचं रडणं देवाने ऐकलं. का हो, इश्माएल झुडपाखाली होती आणि हगार झुडपापासून लांब होती. हीच गोष्ट आहे जीवनामध्ये. तुमचं जर कोणी ऐकायला पाहिजे ना, जळणारं झुडप प्रभू येशू ख्रिस्त आहे. जेव्हा त्याच्या जवळ तुम्ही येतात तेव्हाच तो ऐकतो, बाकी कुठं कधीच ऐकलं जात नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागाल, माझ्या नावानं. आता इश्माएलाचं भविष्य संपणार होतं, पण इश्माएल झुडपाखाली रडला आणि झुडपाखाली रडल्यावर तिथं अतिशय सुंदर लिहिलं. तो म्हणतो, हगारे याला उचलून घे, याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. इतिहास जमा होणारा इश्माएल आता त्यानं इतिहास घडवलेला. आज दुपारी मी तीच गोष्ट तुम्हाला सांगेल. तुम्ही संपण्याच्या कलास असाल, पण जर झुडपाखाली तुमचा आवाज प्रभू ऐकेल तर देव तुमच्याकडे एक नवीन इतिहास घडवणार आहे. इतिहासाचे साक्षीदार तुम्ही बनणार आहात. म्हणून लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला घालवो, जसं अब्रामानं तिला घालवलं, अब्रामानं इश्माएलाला सोडून टाकलं, अब्रामानं हगारेला घालवून टाकलं. परंतु अशा परिस्थितीमध्ये ना इश्माएलानं आपल्या जीवनाचा विचार केला, माझा बाप मला आणि लक्ष देत नाही, माझ्या आईने पण मला टाकून दिलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा सगळे तुम्हाला टाकतात ना, तेव्हा झुडूप तुम्हाला नवीन आधार देतं. सगळे तुम्हाला सोडतात ना, तेव्हा झुडूप तुमचं पाठीराखा बनतं. आणि शास्त्र सांगतं अशाच पद्धतीची घटना घडली आणि इश्माएलापासून देवाने एक मोठं राष्ट्र निर्माण केलं. इश्माएल तुम्हाला सांगत आहे, इश्माएलाची कथा तुम्हाला शिकवत आहे. तो रडला झुडपाखाली. तुम्हाला सुद्धा कधीतरी रडावं लागतं, कधीतरी रडावं लागतं. आणि ते कुणासमोर रडू नका, फक्त येशू समोर रडा, फक्त देवासमोर रडा. आणि जेव्हा तुम्ही देवासमोर रडताना, असं लिहिले शास्त्रामध्ये, मी तुझे अश्रू बुदल्यामध्ये साठवून ठेवेल. देव तुमच्या अश्रू बुदल्यामध्ये साठवतो, तो कधीच वाया जाऊ देत नाही. मला चांगलं आठवतं, एकदा चर्चमध्ये मायवारचा संदेश दिला आणि त्या संदेशानंतर सगळ्या मातांना, जे प्रत्येक जण आपापल्या चर्चमध्ये आईला गिफ्ट देतं. एक मुलगी चर्चमधली मला चांगला होती, 35 वर्ष तिचं वय होतं. आणि मग ती रडतच घरी निघून गेली आणि मला समजलं नाही. म्हटलं ती का रडत गेली. मग दुसऱ्या दिवशी मी तिच्या घराकडे गेलो आणि म्हटलं तू का रडलीस. रविवारी मी तुला रडत जाताना पाहिलं. ते म्हणली, पास्टर माझं वय 35 वर्ष आहे, मी दरवर्षी
प्रत्येक आईला बक्षीस घेताना बघत होते. आज मी 35 वर्ष वाट पाहत आहे, मला आई होण्याचं भाग्य लाभलं नाही. आणि जेव्हा मी डॉक्टरला दाखवायला गेले तर डॉक्टरने सांगितलं की तुझ्या गर्भाशयाला गाठ आहे आणि ती गर्भाशयाला गाठ असल्या कारणानं या गाठीमुळं तुला लेकरं कधी होणार नाही. मग प्रभू मला देणारच नाही का? मी कधीच आई होणार नाही का? आणि त्या दिवशी ती इतकी ओक्साबोक्षी रडली. तिचं रडणं पाहून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. म्हटलं काय उत्तर देऊ तिला? 35 वर्ष मी वाट पाहते पास्टर. याच्यानंतर मला आई होण्याचं भाग्य डॉक्टर सांगतात की होणारच नाहीये. त्या दिवशी ती इतकी रडत होती ना, तिचं रडणं पाहिल्यावर मी तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि तिला म्हटलं रडू नकोस. डॉक्टर काय सांगतात त्याच्यापेक्षा प्रभू खूप महान आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेव. देव काही ना काहीतरी तुझ्या जीवनात चमत्कार करेल. पण तिच्या रडण्याचं परिणाम माझ्यावरती इतका झाला, इतकं मी आणि व्यथित झालो आणि घरी आल्यावर मी पण त्या दिवशी खूप रडलो आणि प्रार्थना केली. म्हटलं देवा, माझ्या मंडळीतलं लेकरू आहे आणि तिचं रडणं मला पाहवत नाही. मला तू पाळक केलं यासाठी की मी लोकांच्यासाठी रद्दबदली करावी, मध्यस्थी करावी. तिच्या गर्भाशयाच्या गाठीमध्ये असं काहीतरी घडव की डॉक्टर सुद्धा थकवून गेले पाहिजे. काहीतरी करतो आणि तिला विश्वास ठेवण्यासाठी भाग. आणि मग प्रार्थना केल्यावर तिच्यामध्ये पण विश्वास वाढला आणि मग हॉस्पिटलमध्ये ती गेली. पुन्हा तिचं चेकअप झालं. चेकअप झाल्यावरती डॉक्टर म्हटले जे रिपोर्ट्स आपल्या समोर आहेत त्याच्यामध्ये तुझ्या गर्भाशयात गाठ होती, पण आता ती गाठ नाही. का घडलं? जेव्हा काही काम करत नाही तेव्हा तुमच्या डोळ्यातले अश्रूचे 2 थेंब काम करतात प्रियानो. ते 2 थेंब फार काही करून जातात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, 35 वर्षानंतर देवाने एक तिला सुंदर मुलगा दिला. ती आई झाली आणि देवानं आपला शब्द खरा केलेला आहे. आज मी तीच गोष्ट तुम्हाला सांगत आहे. गेले अनेक वर्ष एखाद्या आशीर्वादासाठी तुम्ही रडत असाल, एखाद्या आशीर्वादासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, पण आज तुमचं झगडणं असलं पाहिजे. देवासमोर असं झगडा, असं रडा की स्वर्गातला देव स्वर्गामध्ये स्वस्थ बसता कामा नये. त्याने आपली जागा सोडावी. आणि जसं आम्ही पाहतो, इश्माईलासाठी त्यांनी दूत पाठवला आणि इश्माईलाला त्यांनी सांगितलं, इश्माईला तू मरणार नाही, आता तुझ्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. तुमचा इतिहास आज तुम्हाला बदलून टाकायचंय, तुमचं वर्तमान तुम्हाला बदलून टाकायचंय. आणि वर्तमान बदलण्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही, यहोवा देव आणि स्वर्गातला येशू या ठिकाणामध्ये हजर आहे. आणि तो ज्या पद्धतीने तो म्हटला, त्यांनी रडून आणि झगडून देवाची करुणा बघली. एकच वचन वाचूया आणि त्यानंतर आपण संपूया, कारण मला माहिती की बऱ्याच गोष्टी पुढे जायच्यात. मला अजून 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगायच्या होत्या, परंतु माझा विश्वास आहे की जेव्हा प्रभू त्याच्या वचनामध्ये आम्हाला चालवत असतो, 17 वचनामध्ये वाचा, प्रभू त्याच्या वचनामध्ये चालवत असतो तेव्हा मला 100% सांत्वन तो देतो. वाचूया तेच वचन. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का भिवू नकोस, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर. त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेन. मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलाला पाजले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही झगडायला सुरुवात करता, नीट आहे का, कोणी व्यक्ती आज असं जाऊ नका. आम्ही स्ट्रगल करत आहोत. आमचं झगडणं कुठे? आम्ही डॉक्टरशी लढत आहोत, शरीराशी लढत आहोत, आम्ही एकमेकाशी लढत आहोत, आम्ही चर्चमध्ये एकमेकाशी लढत आहोत. आमचं युद्ध शारीरिक आहे. आम्हाला स्पिरिच्युअल वार करायचं आहे, स्पिरिच्युअल आत्मिक युद्ध. आणि ते युद्ध कशासाठी माहिती का? तुमच्यात काहीतरी आहे. इश्माईलमध्ये काहीतरी होतं, तो रानामध्ये तिरंदाज झाला म्हणजे त्याच्यात काहीतरी होतं, देवाची योजना होती. या रानामध्ये त्याला कोणता तरी आशीर्वाद जो देवानं राखून ठेवला तो द्यायचा आहे. आता पहा, तो रानामध्ये मरणार होता आणि मी म्हणतो त्या दिवशी जर इश्माईल रडला नसता तर इश्माईल मेला असता. इश्माईल जर त्या दिवशी रडला नसता, इश्माईलानं जर देवाची करुणा भाकली नसती, इश्माईलानं आपलं मन देवासमोर मोकळं केलं नसतं. हागार रडली, हागारीचं रडणं देवाने नाही ऐकलं, पण इश्माईलचं रडणं ऐकलं. तुम्हाला पर्सनली, व्यक्तिगतरित्या तुम्हाला तुमच्यावरती फोकस करायचा आहे. आमची समस्या काय माहिती का? आम्ही साऱ्या जगासाठी रडतो,
आम्ही आमच्या नातेवाईकांसाठी रडतो, पण आम्ही स्वतःसाठी रडत नाही. स्वतःसाठी आम्ही जगडत नाही. आम्हाला आमच्यासाठी जगडायचं आहे, नंतर दुसऱ्यासाठी जगडा. बाहेरच्या लोकांसाठी नंतर लढा, पहिले तुम्हाला स्वतःसाठी लढावं लागणार आहे. इश्माईल स्वतःसाठी रडला आणि शास्त्र काय सांगतं नीट ऐका ते. जेव्हा इश्माईल स्वतःसाठी रडला, देवानं हगारेचे डोळे उघडले. नीट ऐका. आणि हगारेचे डोळे उघडल्यावरती हगारेनं इश्माईलाला पाणी पाजण्यासाठी असणारा झरा कुणाला दिसला? हगारेला. आणि हगारेनं पाणी आणलं आणि इश्माईलाला दिलं. नीट ऐका. हगार कोण आहे माहिती का? एक जिवंत मंडळी आहे, आणि मंडळीमध्ये एक इश्माईल असतो. मंडळी इश्माईलसाठी रडत असती आणि मंडळीला वाटतं इश्माईलचं भविष्य घडायला पाहिजे. पण जेव्हा मंडळीमध्ये इश्माईल रडेल तेव्हा मंडळीला इश्माईलचं विजन दिसेल. इश्माईलचं विजन कोण? मंडळीने रडायचंय आणि मंडळीमध्ये असणारे इश्माईलने रडायचंय. कधी कधी काय होतं माहिती का? मंडळी रडते आणि इश्माईल रडत नाही. इश्माईल फुल पिलेला आहे, इश्माईल तंबाखू खातो, इश्माईल व्यभिचार करतो, इश्माईल सगळं करतो, आणि मंडळी रडते. ते बा याला तो त्याला रडू दे ना. जेव्हा मंडळी आणि इश्माईल दोघं रडतात तेव्हा कहाणी में ट्विस्ट येतं. या मुंबईमध्ये इश्माईल रडेल आणि मंडळी रडेल, आणि देव म्हणेल याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल, याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल. लक्षात ठेवा, आज दुपारी देव इश्माईल शोधत आहे. इश्माईल कोणता? इश्माईल जो झगडत आहे. त्याचा झगडण्याचा उद्देश काय? प्रभू मी मरणार आहे, मला मरायचं नाही. आता लक्षात ठेवा, तुम्हाला देवानं जगामध्ये मरण्यासाठी पाठवलेलं नाही. आमेन म्हणाल का? बरेच लोक म्हणतात नाही का, बाळक साहेब आता देवाने डोळे मिटावे, आणि मिटायच्या टायमाला दिनाकरणपर्यंत फोन जातात नाही का, आता त्यांनी तरी वाचवावं. मला येतात ना फोन. नाही, तुमची प्रार्थना जरा जास्त पॉवरफुल आहे, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. हो, मी राहतो उपाशी तापाशी, करतो तुमच्यासाठी प्रार्थना. तुम्ही खा प्या, तंबाखू खा, दारू प्या, गुटखा खा, सगळं करा, मी तुमच्यासाठी उपाशी राहून प्रार्थना करतो आणि देव तुम्हाला बरं करेल. इश्माईल रडणार नाही आणि मीच रडत बसतो दिवस रात्र. इश्माईल कशाला रडायचं? इश्माईलाने नुसतं खायचं प्यायचं नाही, येऊ द्या भाकरी. इश्माईल हगार रानामध्ये रडले की खा बाबा भाकर, खा बाबा भाकर. आम्ही पण तेच करतो मंडळीमध्ये, खा बाबा भाकर, खा बाबा भाकर. परवा एका व्यक्तीने चर्चमध्ये आला होता, त्याला आला तो खास साक्ष सांगायला, आणि तो म्हटला पाळक साहेब मी तुमचा चांगला फॉलोअर्स आहे, सकाळी उठल्यापासून सकाळ दुपार संध्याकाळ फक्त तुमचंच वचन ऐकतो. मला एवढा आनंद झाला. म्हटलं डॉक्टरचं फॉलो करत नाही एवढं माझं फॉलो करतात. 3 टाइमच्या गोळ्या, 3 टाइम तुमचं वचन ऐकतो, पण मला चर्चला जायला लाज वाटते. म्हटलं का? नाही, माझा गुटखा सुटत नाही आणि मला लाज वाटते चर्चला. म्हटलं प्रामाणिक पापी हो, गुटखा खाऊन चर्चला जायला नको, आणि मी चर्चला जात नाही, पण आता तुम्ही प्रार्थना करा की माझा गुटखा सुटावा. थोडंसं हसलं मी. म्हटलं ब्रदर, गुटख्याची पुडी तर रोज मी तुमच्या घरी घेऊन येत नाही खाण्यासाठी, खा म्हणून तुम्हाला, आणि तुम्ही जबाबदारी माझ्यावरती टाकता की ती सुटावी म्हणून प्रार्थना करा. मग मी म्हटलं आता प्रार्थना करायची तर त्याला अशी प्रार्थना, देवा याला समजू दे, याचा गुटखा खाल्ल्यावर याच्या गालाला छिद्र पडणार आहे आणि याचं खाल्लेलं सगळं इकडून बाहेर पडणार आहे, आणि याला हे पण कळू दे हा गुटखा खाऊन खाऊन नरकामध्ये जाणार आहे, आणि त्या नरकामध्ये इतक्या यातना, इतका त्रास आहे तो कोणी सहन करू शकत नाही. याचे डोळे उघड, याच्या तोंडाला दिसू दे की सगळं तोंड सडलेलं आहे, याचं शरीर सडलेलं आहे. अशी प्रार्थना केल्यावर तो 8 दिवसांनी मला फोन करतो, पाळक साहेब तुमचा फोन ठेवला, तुम्ही प्रार्थना केली, सगळ्या गुटख्याच्या पुड्या काढून फेकून दिल्या, का तर माझा फुटलेला गाल मला दिसायला लागला, आणि 8 दिवस झालं आता मी गुटखा खात नाही, आणि तुमच्या प्रार्थनेनं आता माझा गुटखा सुटला. बाबा माझ्या प्रार्थनेनं नाही, तुझ्या फुटलेल्या गाळामुळे तुझा गुटखा सुटलेला आहे, आणि तुला ते कळलं की आता तुला यातनं बाहेर पडलं पाहिजे. इश्माईल रडतो आणि सगळं बदलून जातं. आज जेव्हा तुम्ही रडाल सगळं बदलून जाईल. जे सुटत नाही ते सोडणारा तुमचा देव आहे. तुमचे अश्रू सोडून टाकणार आहे, तुमचे अश्रू बाहेर काढणार आहे. जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती तुम्हाला मिळवणार. इश्माईल रडला आणि देवानं त्याला आशीर्वादित केलं. इश्माईल रडला आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं. मला आनंद वाटतो
तुम्ही सगळेजण एन्जॉय करत आहात, परंतु वेळेअभावी मी तर थांबेल. पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल, पुन्हा आल्यावर एक इश्माईल आशीर्वादित झाल्याची साक्ष आम्हाला ऐकायची, की प्रभूनं जे आशीर्वाद माझ्याकडे नाही ते प्रभूनं मला दिलेले आहेत. 100% देव तुमचं जीवन इतकं आशीर्वादित करेल. माझा विश्वास आहे, कोणीतरी जाता जाता एक ब्रदर म्हणून जाणार नाही, जाताना एक सेवक म्हणून जाईल. तो 100% सेवक म्हणून जाईल. आणि तो म्हणेल, पाळक साहेब, मी येताना इश्माईल होतो आणि माझं भविष्य संपलेलं होतं, पण जाताना प्रभूने एक विजन देऊन, इश्माईल जाताना काय येताना रडत होता, मी आता रानात मरणार आहे, पण रानातनं बाहेर जाताना काय म्हणत होता, मी तिरंदाज आहे. देवाने मला तिरंदाजाचा आशीर्वाद दिला. देवाने मला तिरंदाजाचा. तुम्ही इथं येताना तुमच्याकडे विजन नाही, पण सुटल्यावर जाताना तुमच्याकडे विजन असेल आणि तुमचं विजन घेऊन बाहेर जाल, तेव्हा लक्षात ठेवा, लोक तुम्हाला पाहून देवाचं गौरव करतील. इश्माईल, जसं इश्माईल आशीर्वादित झालं तसं तुम्ही आशीर्वादित. येताना तुम्ही हगार असाल, तुम्हाला लोक नावं ठेवत असतील. हगारेला पाहून तिची सवत चिडवत होती. येताना तुम्ही लोकांच्या चिडण्याचा विषय असाल, पण जाताना तुमच्याकडे शमूएल असेल, जो शमूएल आणि तुमच्यासाठी इतिहास घडवणार आहे. तशा प्रकारचं जीवन जगा. म्हणून देवाचे प्रिय लोक, एकच प्रभूकडे प्रार्थना करा, देवा आमचं जीवन आमच्यासाठी नको, तुझ्यासाठी मार्गदर्शक असावं. आपण प्रार्थना करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. सर्वजण आपल्या स्थानावरती उभे राहतील. आपलं लक्ष प्रभूकडे आपण लावूया. यास आपले डोळे बंद करूया. थोडा वेळ आपले डोळे बंद करूया. मला तुमच्यासाठी काही वेळ प्रार्थना करणं गरजेचं. 2 मिनिटं मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. 2 मिनिटं. परंतु कोण झगडण्यासाठी तयार आहे आज दुपारी? कोणाला वाटतं की माझं डेस्टिनेशन बदलावं? कोणाला वाटतं की माझी आयडेंटिटी बदलावी, माझी ओळख बदलली जावी? याकोब, त्यानं रडून देवाची करुणा भागली. आता हा समय आम्ही देखील देवासमोर आपले अश्रू गाळावेत. तुमच्या 2 अश्रूंची किंमत प्रचंड आहे. तुमच्या 2 अश्रूची किंमत प्रचंड आहे. तुम्ही आजपर्यंत एकमेकासाठी रडला असाल, पण आज दुपारी तुम्हाला स्वतःसाठी रडायचं आहे. तुम्हाला स्वतःसाठी रडायचं आहे. जे आशीर्वाद तुमच्याकडे नव्हते, पण आज दुपारी ते तुम्हाला मिळवायचे आहेत. तुम्हाला मिळवे. तुमचं आरोग्य असेल. आणि पहा, जेव्हा तुम्ही देवासमोर तुटलेल्या अवस्थेमध्ये असाल ना, त्यास प्रभू तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार आहे. हालेलुया. आपले हात उंच करूया. आपला हात उंच करूया. आपल्या मुखातल्या शब्दानं देवाकडे आरोळी मारा. जसा इश्माईल प्रभू समोर आवाज देत होता, देवा मला मरायचं नाही, मला जगायचंय. मला मरायचं नाही, मला जगायचंय. तुमचा आवाज देवापर्यंत जाईल का? तुम्ही म्हणाल का, प्रभू मला आहे तसं जायचं नाही. येताना मी इश्माईल म्हणतो मी मरण्यासाठी आलो, पण जाताना तो म्हणतो मी लढण्यासाठी आलो. तो तिरंदाज बनलेला आहे. ओ राजा आमच्यावर दया कर. आपले हात उंच करू. एक गीत कोरस गाईल, त्यानंतर तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. जशी तुम्ही आहात तशा स्थितीमध्ये देव तुमच्यासाठी महत्कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू लॉर्ड. वर्शिप. थँक्यू लॉर्ड. आय वर्शिप यू जीसस. हात उंच करू. प्रभूला आवाज देऊ. प्रभूला आवाज देऊ. इश्माईलचा आवाज स्वर्गापर्यंत गेला. Lord, I praise. I worship you, Jesus. तुला महिमा प्रभू, तुला सन्मान असो. तेरे हवाले करता हूँ खुद को. स्तुती असो देवा तुला. आज इश्माईलचं भविष्य बदललं जाणार आहे. अन्याचं भविष्य बदललं जाणार आहे. तुमच्या भविष्याला बदलायला सुरुवात. तुमच्या सेवेमध्ये बदल, तुमच्या विचारांमध्ये बदल, विश्वासामध्ये बदल. बिन तेरे जाऊं कहाँ, कोई नहीं है यहाँ. Oh, Lord, I praise you. बिन तेरे जाऊं कहाँ, कोई नहीं है, कोई नहीं है यहाँ. अपनों ने ही साथ छोड़ा,
शिवाय जायचं नाही. झगडूया, लढूया देवाजवळ. तेरे हवाले करता हूँ खुद. Oh Lord, we surrender. थँक्यू लॉर्ड. मेरा रुतबा नहीं था, औकात नहीं थी, कभी तुझसे मिलूंगा, मेरी जात नहीं थी. मेरा रुतबा नहीं था, औकात नहीं थी, कभी तुझसे मिलूंगा, मेरी जात नहीं थी. अब कहाँ Worship you, Jesus. जाऊं I praise you, Master. तुझको छोड़. प्रभु तुला गौरव असो, देवा तुला महिमा असो. अब कहाँ जाऊं मैं, अब कहाँ जाऊं मैं, तुझको छोड़, तुझको छोड़ क्या पाऊं मैं. प्यार हुआ तुझसे, प्यार हुआ तुझसे. प्यार हुआ तुझसे, प्यार हुआ मिलकर के तुझसे. Thank you, Jesus. प्यार हुआ तुझसे, प्यार हुआ तुझसे. थँक्यू लॉर्ड. प्रभू तुम्हाला यावेळेस देव तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वर तुझ्याशी बोलत आहे. प्रिय लेकरा, प्रिय बहिणी, प्रभू तुझ्याशी बोलत आहे. तू आपलं गर्भधारण व्हावं याच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुझ्या कुटुंबाला, तुझ्या वेलीला आणि फळ यावं यासाठी तू प्रार्थना करत आहे. आणि आता इश्माएलाचा देव, इसाकाचा देव तुला आशीर्वादित करत आहे. विश्वास ठेव, विश्वास ठेव. तुझ्यासाठी प्रभू महत्कृत्य करत आहे. तू प्रभूची सेवा करणारी एक व्यक्ती या ठिकाणामध्ये आहे. प्रभूच्या सेवेमध्ये तू पुढे जाण्याचा प्रयत्न करते, पण अवतीभोवतीची परिस्थिती तुला पुढे जाऊ देत नाही. परंतु आता काळजी करू नको. परमेश्वर तुझ्या संबंधाने बोलत आहे. जसं इश्माएलाला तो म्हणतो, तू रानातला तिरंदाज बनशील. लोकांच्या शब्दाकडे बघू नको. रानातला तिरंदाज इश्माएल बनला. तसं देव तुला आशीर्वादित करत आहे. परमेश्वर तुला आशीर्वादित करत आहे. परमेश्वर तुझ्या हातामध्ये बळ घालत आहे. तुझ्या मुखामध्ये सामर्थ्य घालत आहे. परमेश्वर तुला वापरून घेत आहे. इथं पुष्कळ जण देवाची सेवा करणारे लोक आहेत. पुष्कळ जण देवाची सेवा करणारे लोक आहेत. पुष्कळ जण देवाची सेवा करणारे लोक आहेत. आणि सेवेचा आत्मा, सेवेचा अभिषेक या ठिकाणामध्ये कार्यरत आहे. ओ लॉर्ड, आय प्रेज, आय प्रेज, आय प्रेज, आय प्रेज. धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद माझ्या देवा. एक आवाज, एक शांत वाणी प्रभूकडे आज ओरड करत आहे. एक वाणी आहे आणि ती वाणी या ठिकाणामध्ये माझ्या कानावरती पडती. आणि ती वाणी एका सेवकाची वाणी आहे. देवा, मी हतबल आहे, मी निराश आहे, मी खिन्न आहे, मी दुःखी आहे. मला चालवत नाही. मला चालण्यासाठी कठीण चाललेलं आहे. तुझी वाणी ऐकली देवानं. देव तुझ्या संबंधानं बोलत आहे, घाबरू नकोस. जेव्हा तू थकशील तेव्हा मी आपल्या खांद्यावर घेऊन तुला चालेल. जेव्हा तू हतबल होशील तेव्हा मी तुला चालवेल. तेव्हा चालणारे पाय माझे असतील आणि मी तुला आपल्या खांद्यावरती घेऊन चालेल. हो राजा. कोणीतरी एक भाऊ या ठिकाणामध्ये, ज्या मंडळीमध्ये तो जातो, त्या मंडळीमध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे की तो वारंवार दुःखी कष्टी होतो. पण प्रभू आता त्याला सांगत आहे, पुन्हा तिथं जा, सेवा कर. सेवेमध्ये देव तुला उचलून गेल. कोणा व्यक्तीकडे बघू नकोस. का तर तुझी काकुळत, तुझं रडणं देवानं ऐकलेलं आहे. तू झगडून आपलं अस्तित्व निर्माण करशील. उभं राहा, माघार घेऊ नकोस. जे काम प्रभूनं तुला सोपवलं, इमाने इतबारे कर. आणि त्या कामाची पोच पावती कोणी मनुष्य देणार नाही, पण सर्व समर्थ देव तुला देणार आहे. सर्व समर्थ देव तुला देणार आहे. देवा, या प्रिय लोकांबद्दल मी तुझे आभार मानतो. या प्रिय लोकांना मी तुझ्या स्वाधीन करतो. आम्हाला लढणार अंतःकरण दे. आम्हाला लढणार अंतःकरण दे. आम्ही एकमेकासाठी खूप रडलो, पण आज दुपारी आम्ही आमच्या स्वतःसाठी लढत आहोत माझ्या देवा.
लढण्यासाठी आम्हाला याकोबासारखी एक चांगली चेतना तू निर्माण कर. तुझे सेवक लोक या ठिकाणामध्ये बरेच आहेत जे निराश आहेत, सेवेमध्ये फार त्यांना त्रास आहे आणि त्या त्रासानं बऱ्याच सेवकांनी सेवा सोडण्याचा विचार पण केला होता. पण आज तो विचार काढून टाक माझ्या देवा आणि त्यांच्यामध्ये साक्ष घडव. ज्या मंडळीत ते सेवा करत आहे, कठीण परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही लोक त्यांच्या विरोधात उभं राहत आहे, अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो देवा, तुझ्या सेवकाला समजून घेणारं अंतःकरण त्यांना तू दे आणि याकोबासारखं त्यांनी लढावं आणि जय प्राप्त करून घ्यावं असं कर. येशूच्या नावात मागतो म्हणून जाईल. आमेन. मुश्किल जगह है. सिर्फ ये एक औरत थी जिसने कहा कि मैं आने के लिए तैयार हूं. जो बात मैं आपको बता रही हूं, ट्रस्टिंग की बात बता रही हूं. तीसरी शाम वो लोग जो उसी गांव के लोग थे, जो उससे 2 रातें पहले बिस्तर पर पड़े हुए थे, वो अपनी लाठियों को उठाकर लेकर चलते हुए आ रहे. कहते 6 महीने से बिस्तर से नहीं उठे थे, अब हम उठकर गवाही देने के लिए आए हैं. उसके बाद मेरे पास कंप्लेन करने की कोई रीजन नहीं थी. बस मैं जाकर सिर्फ आंसुओं के साथ परमेश्वर का धन्यवाद करती रही. और जब मैं वापस आ गई, मुझे फोन करके वो पास्टर कहते पास्टर नहीं, तो आपसे एक बात करनी थी. जो गांव हमारे घर का पानी नहीं पीता था, उन 3 दिनों की सभाओं के बाद पूरा का पूरा गांव परमेश्वर में आ गया. आई वॉज इन माई प्रेयर क्लॉजेट. मैं गई, मैंने प्रार्थना की, मैंने कहा परमेश्वर, आई हैव नो रीजन टू से एनीथिंग. मैं सिर्फ इस बात के लिए धन्यवाद देती हूं कि आपने मुझे इस्तेमाल किया. अब जिस बात को मैं कह रही हूं, सेकेंड इवनिंग जब तक मैं कुड़कुड़ाने से थोड़ी परहेज आई, वो इस बात पर परहेज आई जो मैं आपको राज की बात बता रही हूं. जब परमेश्वर ने मुझे पहली बार छुआ था, क्योंकि हम तो जानते नहीं थे परमेश्वर को, तो जब कलीसिया में पहली बार आकर मैं अपने आप को घुटनों पर आकर और ये कह रही थी, परमेश्वर मेरी जिंदगी मेरी नहीं है, परमेश्वर मैं तो जानती भी नहीं इस जिंदगी का क्या करूं. मैं आपको पूरी स्टोरी नहीं बता सकती बिकॉज ये बड़ी लंबी गवाही है. पर मैं आकर बस इतनी बात मैंने परमेश्वर के सामने रखी और मुझे पता है वो पवित्र आत्मा के द्वारा रखी गई कि प्रभु अब से ये जिंदगी मेरी नहीं है, मुझे नहीं बिलोंग करती, ये आपको बिलोंग करती है. आप जहां कहेंगे मैं जाऊंगी, जहां खड़े करेंगे मैं खड़ी होंगी, जहां कहेंगे रुक मैं रुक जाऊंगी, जहां कहेंगे यहां पर जा मैं जाऊंगी. और परमेश्वर ने वो बात मुझे याद दिलाई, नहीं तो तूने कहा था. वो दिन सो आज का दिन. मैं किसी भी जगह पर जाती हूं, मैंने कुड़कुड़ाना सामने नहीं रखा, क्योंकि मुझे पता है परमेश्वर जहां लेकर जाएंगे प्रभु अपनी इच्छा को उस जगह पर जाहिर करेंगे. और जितना मैं आपको धड़ल्ले के साथ अभी ये बात कह रही थी ना, मैं पंजाब से हूं. हम पंजाबी ना जोश ज्यादा रखते, आपको पता ही होगा. वो पंजाबी तो हम लोगों में ना जोश बहुत ज्यादा होता है. कई बार हम दिमाग से कम सोचते, जोश से ज्यादा सोचते. मैं अपने बारे में कह रही हूं, मुझे बाकियों का नहीं पता. तो जब प्रभु की बात आती ना, मैं ज्यादा ही जोशीली हूं. मैं लॉजिकली नहीं सोचती. लॉजिकली मुझे कई बार घर से डांट भी पड़ती है, यार सोच तो लिया करो. मैं कहती नहीं, प्रभु ने कहा मैं कर रही हूं. तो आई एम लाइक दैट काइंड ऑफ अ दीवानी कि जो परमेश्वर ने कह दिया, यही बात मैं आपको समझा रही हूं कि हम परमेश्वर पर पूरी तरह ट्रस्ट करते हैं. पर क्या परमेश्वर हमारे बारे में कह सकते हैं ये काम नीतू को दे दिया, ये काम होना ही होना है जी, इसमें कोई टस से मस नहीं हो सकती बात. मैं उस बारे में बात कर रही हूं. तो इतनी बड़ी जो मैंने आपको ये गवाही सुनाई, ये इसलिए नहीं सुनाई कि आप जाके गए नीतू बी चौधरी, नीतू बी चौधरी. मैं इसलिए बता रही हूं, नीतू बी चौधरी को चलाने वाला परमेश्वर. So we have to have such a kind of a relationship with the Lord. और मैं आपको एक बात और बताऊं, आसान नहीं था उस जगह पर प्रचार करना. जब हम आधी रात में जाया करते थे ना वापस होटल की तरफ, पेड़ ऐसे लगते थे कि पेड़ चलकर बीच में आ जाएंगे. जंगलों के बीच में से रास्ता निकलता था, डर लगता था. टूटी सी गाड़ी थी और ऐसे लगता था अभी गाड़ी रुकी तो पता नहीं कोई हमला करने के लिए आ जाएगा. मुझे नहीं पता बाकी लोग कैसे सोचते, पर मैं ये सोचा करती थी, प्रभु मेरे 2 बच्चे हैं, एक पति है घर पे, सही सलामत ले जाना घर वापस. आई एम टेलिंग यू. और ये एक सिर्फ मैं आपके साथ इंसिडेंट शेयर कर रही हूँ. आई हैव बीन थ्रू सो मेनी रिस्की प्लेसेस. पिछले दिनों भी मुझे, आई थिंक आपने बताया था पास्टर लक्ष्मी, आपने जब बताया था कि जी आप उस अमरावती में भी जाकर करके आई हैं प्रचार. आई थिंक आपसे बात हुई थी पिछले दिनों, किसी से बात हुई. महाराष्ट्र में भी कई ऐसी जगह हैं जहां पर परमेश्वर लेकर गए. गढ़चिरौली, अमरावती एंड मोर प्लेसेस.
तो किसी ने मुझे पूछा, कहते हैं अच्छा आप वहां भी चली गई, वहां तो हमारे पति हमें जाने ही नहीं देते। मैंने कहा पता नहीं जी, परमेश्वर कहते तो मैं चली जाती हूँ। सो मैं इसी बात के साथ आपको इनकरेज करना चाहूंगी, जो आज हमने सीखा है, जो प्रभु से उनके चेलों ने कहा हमें प्रार्थना करनी सिखाएं, ये एक इंटेग्रल पार्ट है प्रार्थना करने का। आइए अपनी आंखों को बंद करें। थैंक यू लॉर्ड। जीवित परमेश्वर आपका धन्यवाद देते हैं, आप ही को सारा आदर देते हैं। हमारे जिंदगियों की हर एक बात को जानने और चलाने वाले परमेश्वर आप हैं। इस समय मेरे परमेश्वर पिता, मेरी प्रार्थना है जितने भी लोगों ने इस वचन को सुना है, ये वचन सिर्फ उनकी जिंदगी में सुनने की बात ना रह जाए। प्रभु आज की मेरी गवाही, आज की ये बातें, आज के वचन की जो गहराई है उनकी जिंदगी में उतर जाए। और प्रभु वो उस गहरेपन में आपके साथ ऐसे रिश्ते में आ जाएं कि जब वो प्रार्थना करें तो पहाड़ हिलने लग जाए प्रभु यीशु के नाम में। जब वो प्रार्थना करें तो ब्रेक थ्रूज आए प्रभु यीशु के नाम में। जब वो प्रार्थना करें तो शैतान के गढ़ टूटे प्रभु यीशु के नाम में। जब वो प्रार्थना करें वका शबरुहा का साही एंदा रहा का वाला तेरे हो रे रे के बेरूहान दरा रहा का बजही, कि जब ये प्रार्थनाएं करें तो ये अपनी प्रार्थनाओं के प्रमाण को हाँ और आमीन में आपसे पाए। प्रभु इनकी प्रेयर्स पावरफुल प्रेयर्स हो जाए, इनकी प्रार्थनाएं इफेक्चुअल प्रार्थनाएं हो जाए और बहुत सारा फल लाने वाली प्रार्थनाएं हो जाए। प्रभु यीशु के जीवित और कभी ना टलने वाले नाम में मांगते हैं, आमीन और आमीन। सेशन 2 में मुझे अगुवाई हो रही है कि सेशन 2 में आपके लिए परमेश्वर प्रोफेटिक अनॉइंटिंग को और हीलिंग अनॉइंटिंग को इस जगह पर रिलीज करने जा रहा है। एंड आई एम सीइंग मेनी ऑफ यू, इस जगह पर बहुत सारे ऐसे लोग हैं जो आज अपने बंधनों से छूटकर रिहा होकर इस जगह से वापस जाएंगे। और केवल आप ये नहीं कहेंगे हाँ मुझे अच्छा महसूस हो रहा है, मुझे लाइट महसूस हो रहा है। आपके चेहरों पर परमेश्वर की नई चमक दिखाई देगी। और जब आप घर जाएंगे ना, आपके घर के लोग आपको देखकर कह सकेंगे कहाँ से होकर आए आप, आपके चेहरे पर अलग ही कुछ नूर है। प्रभु यीशु के जीवित नाम में हम जोरदार तालियों के साथ प्रभु को धन्यवाद देंगे। थैंक यू सो मच, गॉड ब्लेस यू ऑल। Thank you so much, sister.